तेवढं सर्व लोकांचे पहिले तर मी एकदा आभार मानतो की तुम्ही लोकांनी मला तुमच्या कामातला वेळ दिल्याबद्दल. परत मॅडम लोकांचे पण आभार की त्यांनी तुम्हाला सर्वांमध्ये जमा करायला आमची मदत केल्याबद्दल. बघा मी सर्वात पहिले तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझं नाव अनिकेत लोखंडे. मी आलेलो आहे तिमानी पंचवटी बस स्टँडच्या समोर डॉक्टर प्रशांत जाधव, डॉक्टर युसुफ पटेल यांच्या हॉस्पिटल मधून. बघा आता हे शिबिर होणार म्हणजे काय तर तुमच्या सर्व लोकांना इथे प्रश्नच पडला असेल बरोबर ना की नेमकं हे सर्वांना बसवून आता चेक कसं करणार आणि सांगणार काय बरोबर ना. बघा आता हे शिबिर म्हणजे होणार काय जे आपल्याला रोजच्या जीवनामध्ये जे दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपल्याला छोटे मोठे आजार होत असतात ना. आता छोटे मोठे आजार म्हटलं की कोणते आजार होत असतात तो बघा आपल्या घरामध्ये लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक माणसाला होणारा त्रास म्हणजे कोणता पित्त, ऍसिडिटी, गॅस सारखा त्रास बरोबर का नाही. तुमच्यापैकी होते का कोणाला होते का आजी अजून होते कोणाला पित्त तुम्हाला पण होते ना. बघा आता मला सांगा हो बघा आता पित्त, ऍसिडिटी, गॅस सारखा त्रास तुम्हाला झाल्यानंतर तुम्ही लोक काय करतात मेडिकल मध्ये जातात एक 5 रुपयाची उमिडी नावासारखी गोळी आणतात आणि ती खातात बरोबर की नाही. तसंच काही लोक काय करतात इनो आणतात आणि इनो पित असतात बरोबर ना. पण मला सांगा हो इनो किंवा गोळी खाल्ल्याने तुम्हाला किती वेळेपुरता फरक पडतो 2 दिवस बरोबर की नाही. म्हणजे आपण काय बोलतो गोळीचा पावर आपल्या शरीरामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला फरक पडतो. पण पित्तासारखा त्रास 12ही महिने अवेळी जेवण, अवेळी झोप किंवा रात्रीचं शिळं अन्न सकाळी गरम जरी करून खाल्लं तरी पित्तासारखा त्रास होत असतो. तसंच बघा आपल्या घरामध्ये 12ही महिने सतत होणारा त्रास म्हणजे कोणता सर्दी, ताप, खोकला बरोबर की नाही. आता बघा वातावरणामध्ये बदल किंवा पाण्यामध्ये बदल जरी झाला की सर्दी, ताप, खोकला हा प्रत्येक माणसाला होत असतो. आता सर्दी, ताप, खोकला तर तुमच्या घरामधल्या लहान मुलांना झाला की तुम्ही लहान मुलांना काय करतात छातीला विक्स वगैरे लावतात नाही तर डॉक्टरांकडे नेऊन वाफ वगैरे देऊन आणतात बरोबर की नाही. पण बघा वाफ दिल्याने किंवा छातीला विक्स लावल्याने लहान मुलांची सर्दी छातीमध्ये सुकून ठेवण्याचं काम करत असते. पुढे जाऊन त्यांना दमा, अस्थमा, टीबी असे मोठे मोठे ना त्रास उद्भवण्याची शक्यता असते. मग बघा हेच त्रास तुम्ही न मेडिकल मध्ये जाता न डॉक्टरांच्या गोळ्या घेता तुमचे आजार तुम्ही घरगुती पद्धतीने म्हणजे घरच्या घरीच कसे कायमचे बरे केले जातील ना त्याच्यावरती मी तुम्हाला एक मोजून 10 ते 15 मिनिटात सर्व आजारांवरती व्यवस्थित समजून सांगणार. पण बघा मी सांगणार कुठले कुठले आजार आहेत ना पहिले तुम्हाला ते पण सांगून देतो म्हणजे सर्वांच्या लक्षात येणार बरोबर ना मॅडम. बघा आता सर्दी, ताप, खोकला आणि पित्त, ऍसिडिटी, गॅसचा त्रास हे कॉमन त्रास आहे प्रत्येकाच्या घरात होतात बरोबर ना. मग त्याच्यावरती तर सांगतो. पण बघा आपल्या घरामध्ये बरेचसे वयस्कर लोक असे राहत असतात की त्यांना बघा बीपी, शुगर सारख्या आजारावरती मरेपर्यंत गोळ्या खाव्या लागत असतात बरोबर की नाही. तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये आहे का कोणाला बीपी, शुगर बाबांना आहे का. अच्छा बीपी आणि शुगर तुम्हाला पण आहे का. अच्छा तुम्हाला पण एक घरच्यांना आहे का आजी. अच्छा चालेल. अजून आहे का कोणाला तुमच्या घरात तुम्हाला स्वतःला आहे का. कसली गोळी चालू आहे साखरेची का बीपी नाही ना. ठीक आहे. किती वर्षापासून खाताय 1.5 वर्ष झालं बरोबर ना. तुम्हाला बाबा किती वर्ष झाले 7-8 वर्ष झाले बरोबर ना. बघा आता बघा तुमच्यापैकी बघा तुम्हाला इथे आहे आता बाबांना 7-8 वर्ष झाली. बघा तुमच्यापैकी कोणी ऐकलंय का एखाद्या व्यक्तीला बीपी शुगरची गोळी जर चालू झाली ती मरायच्या अगोदर कोणाची बंद झाली असं ऐकलं का तुम्ही बरोबर की नाही. मरेपर्यंत खावीच लागते. मग ती बीपीची गोळी असो किंवा शुगरची गोळी असो घरच्या घरी घरगुती पद्धतीने कायमची कशी बंद केली जाते आणि तुमचा बीपी किंवा शुगर घरच्या घरी कसा कंट्रोल मध्ये ठेवला जातो ते पण आज तुम्हाला समजून सांगणार. त्याच्यानंतर बघा तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला मूळव्याधासारखा त्रास होतो भाऊ आहे ना. चालेल. बघा आता मूळव्याधाचा त्रास असा आहे की लाजेपोटी ना सर्व लोक आपल्याला सांगणार नाही की मला होतो बरोबर की नाही. पण असतो बऱ्याचशा लोकांना. आता मूळव्याध पण तुम्ही बघा कोणी ऐकलंय का ऑपरेशन करून कोणाचा मूळव्याध बरा झालाय सक्सेस झालाय असं बरोबर की नाही. ऑपरेशन जरी केलं 6 महिने, वर्ष, 2 वर्षांनी तर काही काही लोक आम्हाला शिबिरातच सांगतात की सर आम्हाला 10-12 वर्ष त्रास नाही झाला पण पुन्हा उद्भवलाच आहे बरोबर की नाही. तो बघा मूळव्याध पण कुठल्याही प्रकारचा असो मुळासहित घरगुती पद्धतीने कसा कायमचा बरा केला जातो ना ते पण आज मी तुम्हाला समजून सांगणार. त्याच्यानंतर बघा तुमच्यापैकी कोणाला वजन कमी करायला सांगायची गरज आहे का वाढवण्यासाठी सांगू बरोबर ना बाबा. बघा
बघा कमी करायला तर सांगतोच मी बघा. आता कमी करायची गरज आपल्यासारख्या लोकांना असते, पण बाबा जसं बोलले की वजन वाढवण्याची गरज आपल्या घरामधल्या लहान लहान मुलांना असते, बरोबर की नाही. लहान मुलांना वजन वाढी उंची वाढीसाठी पण सांगून देतो मग मी तुम्हाला. त्याच्यानंतर बघा तुमच्यापैकी कोणाचे गुडघे हातपाय कंबर इकडे दुखत नसतील ना? सगळ्यांचे दुखतात. नाही ना, ठीक आहे सांगतो मी गुडघ्यांवरती. पण मी मुद्दामून असं फिरून प्रश्न विचारला की सर्वांचं लक्ष बरोबर आहे की नाही ते बघायचं होतं मला. म्हणजे लक्ष आहे सर्वांचं. बघा आता जास्त करून आता गुडघेदुखी कंबर दुखीचा त्रास वाढत चाललाय, त्याच्यावरती पण सांगतो. बघा आता जास्त करून मॅडमांना तर मी फोनवरच सांगितलं होतं की 99% शिबिर खास करून जास्त करून तुमच्या महिलांसाठी असतं. आता महिलांसाठी का असतं का बघा, महिलांना होणारा महत्वाचा त्रास म्हणजे कोणता? पहिले तर महिलांच्या चेहऱ्यावरती बघा वांग सारखे डाग येत असतात. दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यांखाली ब्लॅक सर्कल येतात. तसंच काही महिलांच्या ओटीपोटात जास्त दुखत असतं. तसंच काही महिलांना व्हाईट डिस्चार्ज सफेद पांढरं पाणी अंगावरून जास्त प्रमाणात जात असतं, बरोबर की नाही. हे महिलांच्या त्रासांवरती पण सांगू ना तुम्हाला काही सांगून देऊ ना, चालेल. बघा आता मी काय करतो, जर तुम्हाला आजारांची नावच सांगत बसलो तर इथं मला दुपार पण कमी पडेल. मला परत पुढे गावात पण परत शिबिर घ्यायचं आहे. त्याच्यासाठी मी काय करतो, जेवढे आजार सांगितले ना त्या आजारांवरती तुम्हाला माहिती सांगतो. पण याच्याच व्यतिरिक्त जर तुमच्यापैकी कोणाला दुसरं काही त्रास होत असतील त्याची मला नावं सांगा, जेणेकरून मी तुम्हाला त्याच आजारांवरती जास्तीत जास्त माहिती देऊन जातो. जेणेकरून माझाही वेळ वाचेल आणि तुमचाही वेळ वाचेल आणि तुम्हाला फायदा पण होणार, बरोबर की नाही. गॅप पडेल असं काय करायचं? गॅप पडलेला आहे का पाठीमध्ये का मणक्यामध्ये? मणक्यामध्ये आहे ना, ठीक आहे सांगतो मी त्याच्यावर. 3 ठिकाणी आहे ना, सांगतो का तुम्हाला. अजून आहे का दुसरं कोणाला काही त्रास? मला येतो गॅप सांगेल गॅप वरती सांगतो मी, काही काळजी नका करू. बघा मीच तुम्हाला आहे ना काय करतो, महत्वाचे अजून 2-3 त्रास आहेत ना त्याची नावं विचारतो. असतील तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. बघा तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये महिलांमध्ये कोणाला थायरॉइड सारखा त्रास आहे का हो? थायरॉइडचा त्रास काय असतो माहिती का? तुम्ही ऐकलंय का? आहे ना, मग सांगतो मी आजी. बघा थायरॉइडचं प्रमाण आता महिलांमध्ये जास्त प्रमाणात वाढत चाललेलं आहे. कमी वयामध्ये मुलींना थायरॉइडचं प्रमाण होतंय. तर त्याच्यावरती मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो. म्हणजे आता जरी नाहीये तर भविष्यात कोणाला झाला तर तुम्हाला लक्षात येणार लगेच. त्याच्यानंतर बघा तुम्हाला किंवा तुमच्या घरामध्ये कोणाला बघा दम्यासारख्या आजारावरती पंपावर ओढतात का हो? आमच्या म्हाताऱ्याला काय आमचा खाकारा येतो. आहे ना? कफ होतो का? अच्छा झोपलो का सारखं चालेल चालेल सांगतो मी तुम्हाला त्याच्यावरती बाबा. बघा आपण काय करू आता, माहिती सांगायला चालू करून देऊ. म्हणजे परत पुढे जास्त वेळ पण नाही होणार तुम्हाला पण आणि मला पण. आता बघा इथून पुढची थोडीफार माहिती तुम्हाला आमच्या सहकारी मॅडम व्यवस्थितपणे समजून सांगतील. जर नसेल समजा तर त्यांना 4-4 वेळा विचारून घेत चला. कारण हे शिबिर पुन्हा 2-2, 4-4 वर्ष तरी तुमच्या गावात काही होणार नाहीये. बघा आता पहिले तर गावातच व्हायचं, या वर्षीपासूनच तुमच्या वस्तींवरती आलेलं आहे. तर व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. बघा शेवटला जाताना गरजू 2-3 लोकांना रेडीमेड औषध पण अल्प दरात दिलं जातं, पण सर्वांना भेटत नाही हे पण लक्षात ठेवा. पहिले माहिती सर्वांना ऐकणं गरजेची आहे, त्याचा फायदा होणार तुम्हाला. भक्ती बघा आता मी तुम्हाला माहिती सांगायला सुरुवात करते. पित्त गॅस ऍसिडिटीपासून होतो सर्वांना पित्ताचा त्रास. जेव्हा तुम्हाला पित्ताचा त्रास होतो तेव्हा तुम्ही काय करता, मेडिकलमध्ये जात असाल किंवा डॉक्टरांकडे जात असाल, एखादी इनोर अँटॅक्झेंटॅक सारख्या गोळ्या आणून खात असाल किंवा एखादं इनोचं पाऊच आणून पित असाल. मला एक सांगा, त्या गोळ्या खाऊन किंवा ते इनोचं पाऊच पण तुम्हाला किती वेळा पुरतं बरं वाटतं? 1-2 दिवस. जोपर्यंत गोळीचा पावर आपल्या शरीरामध्ये आहे, बघा कुठल्याही आजारावरती जर तुम्ही गोळी खाताय तर गोळीचा पावर फक्त 1 दिवसापुरतं किंवा 2 तासापुरतं आपल्या शरीरामध्ये असतो. त्याच्यानंतर आपला जो त्रास होतो त्याच आपल्याला चालवून जात असतो. आता जर तुम्हाला तुमचा पित्ताचा त्रास न डॉक्टरांकडे जाताना मेडिकलमध्ये जाताना तुमचे आजार तुम्हाला कधीच बरे करायचे असेल तर बघा तुम्हाला सर्वांना शहाजिरी माहिती आहे का? खड्या मसाल्यांमध्ये असता 1 चमचा शहाजिरी घ्यायचे तुम्हाला. असे रात्री पाण्यात भिजवायचे. सकाळी उठल्यानंतर ते पाणी व्यवस्थित गाळायचं आणि गाळलेल्या पाण्यामध्ये 1 चमचा आवळा पावडर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायची आणि उपाशी पोटी पिऊन घ्यायची. बघा हा कोर्स तुम्हाला 8 दिवस करायचा आहे. तुम्ही जर 8 दिवस हा कोर्स करता तर वारंवार तुम्हाला पित्ताची किंवा ऍसिडिटी कुठलीच प्रकारचे त्रास होणार नाही. समजलं? आवळा पावडर. हो. शहाजिरी दोनच ना. हो. त्याच्या पुढचं म्हणजे बीपीचा. तर बीपी तर आहे तिथे. बघा आता जिवंत माणूस म्हटलं की इथे सर्वांच्या शरीरामध्ये रक्तदाब येत असतो आणि रक्तदाबाचे 2 दाब असतात. एक लो बीपी असतो, एक हाय बीपी असतो.
डॉक्टर काय करतात, ज्यांचा लो बीपी त्यांना काय गोळ्या चालू करते, ज्यांचा हाय बीपी असतो त्यांनाच गोळ्या चालू करत असतात, ज्या गोळ्या तुम्हाला मरेपर्यंत शेवटपर्यंत खावा लागत असतात. आता इथे तुम्ही कोणी ऐकले कोणाचे बीपी, शुगर, थायरॉइडची गोळी, रक्तपातळीची गोळी, कोणाचे मरायच्या आत बंद झाल्याचं ऐकलंय का? नाही ना. एकदा जर गोळ्या चालू झाल्या त्या शेवटपर्यंत मरेपर्यंत खावाच लागतात. आता तुम्हाला तुमची बीपी पण कंट्रोलमध्ये आणून गोळ्या पूर्णपणे बंद करायच्या असतील तेही घर बसूनच. तर बघा तुम्हाला सर्वांना गुळवेल माहिती का? आंब्याची किंवा लिंबाच्या झाडावरती असतो, आयुर्वेदिक गुळवेल निंबाच्या वेलावरती किंवा लिंबाच्या झाडावरती किंवा आंब्याच्या झाडावरती त्याचा वेल असतो. आयुर्वेदिक मेडिकल मध्ये त्याची रेडीमेड पावडर भेटते, ती पावडर घरी आणायची, कपर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा गुळवेलच पावडर आपण घरी किती नाही चालणार ना. हो घरी केली तरी चालेल. तर ती त्याच्यात टाकायची, व्यवस्थित मिक्स करायची आणि उपाशी पोटी पिऊन घ्यायची. कपर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा पावडर टाकायची, व्यवस्थित मिक्स करायची आणि उपाशी कोमट पाणी घ्यायची. कोमट पाणी. हो ती पावडर पण व्यवस्थित पावडर करायची. जर घरी व्यवस्थित झाली नाही तर विकत आणायची. मिक्सर मध्ये सगळं व्यवस्थित होते, बारीक पण होती. तुम्ही हा कोर्स 3-8 बघा लक्ष द्या, आपण करू नका. हा कोर्स तुम्हाला 3 महिने करायचा आहे. याच्याने गोळ्यांचा पावर संपतो, बीपी कंट्रोल मध्ये येतो आणि गोळ्या पूर्णपणे बंद होऊन जातात. आणि ज्यांना लो बीपीचा त्रास असेल, आहे का लो बीपी कोणाला असेल तर त्यांना हा कोर्स 1च महिना करायचा सांगायचा. लो बीपी म्हणजे हाय बीपी असतो त्यांना गोळ्या असतात, लो बीपी कमी बीपी असतो ना त्यांना गोळ्या नसतात. तर त्यांच्यासाठी 1च महिना हा कोर्स करायचा, समजलं? त्याच्या पुढचं म्हणजे शुगरचा आहे. आता काकी तर बोलल्या की त्यांना आहे शुगर असं. बघा आता सेम बीपी सारखं शुगरचंही आहे. शुगरच्या एकदा गोळ्या चालू झाल्या त्यांनी तुम्हाला मरेपर्यंत शेवटपर्यंत खावाच लागणार. आता शुगरची पण होईल. घर बसून शुगर कंट्रोल मध्ये आणून गोळ्या पूर्ण बंद करायच्या असेल तर बघा तुम्हाला सर्वांना कारलं माहिती का? गोड असतं माहिती सर्वांना कारलं. लक्ष द्या व्यवस्थित. बघा कारलं कडू असतं सर्वांनाच माहिती आहे. 1 कारल्याचा कप भरून ज्यूस बनवायचा आहे आणि त्या कारल्याच्या ज्यूस मध्ये तुम्हाला 1 चमचा मेथी बियांची पावडर आणि 1 चमचा जांभूळ बियांची पावडर कारल्याच्या ज्यूस मध्ये टाकायची, व्यवस्थित मिक्स करायची आणि उपाशी पोटी पिऊन घ्यायची. हा कोर्स पण 3 महिने करायचा आहे. याच्याने गोळ्यांचा पाव जास्त असेल तो कमी कमी होतो, तुमची शुगरही कंट्रोलमध्ये येतो आणि गोळ्यांचा पाव संपल्यामुळे गोळ्या पूर्णपणे बंद होऊन जातात. आणि ज्यांना इन्शुरन्स असले, इंजेक्शन असेल शुगरचे, तर त्यांनी हा कोर्स 6 महिने करायचा. त्यांना थोडा वेळ जास्त लागतो पण हळूहळू इन्शुरन्सचा पावर संपून इन्शुरन्स पूर्ण बंद होऊन जातो. त्याच्या पुढचं म्हणजे मुळव्याधाचा आहे. मुळव्याध बघा आता मुळव्याधासारखा त्रास का होत असतो? अति प्रमाणात मसाल्याचे पदार्थ खाल्ल्याने, अति प्रमाणात मांस मच्छी खाल्ल्याने किंवा पुरुषांनी अति प्रमाणात व्यसन केले, स्मोकिंग केली, दारू वगैरे केली तर त्यांना मुळव्याधासारखा त्रास होतो. पण हल्ली आता काय होते की मुळव्याध बायकांना पण होतोय ना. बघा आता बायकांना मुळव्याध होतो का की तिच्या डिलिव्हरीच्या वेळी तिच्या पाठीच्या मणक्यामध्ये 1 इंजेक्शन घ्यायचं जेणेकरून तिची डिलिव्हरी नॉर्मल यासाठी. बघा पुढे चालू त्या इंजेक्शनच्या रूपात तिच्या पूर्ण शरीरातल्या उष्णतेमध्ये होतं आणि जर ती उष्णता डिलिव्हरी नंतर मोशनद्वारे वेचेत बाहेर आली नाही तर ती मुळव्याधाद्वारे बाहेर येत असेल आपण तो त्रास सुरू होऊन जात असतो. आता तुम्ही इथे कोणी ऐकले कोणाचं ऑपरेशन करू कोणाचं मुळव्याध सक्सेस झाल्या बरं झालं नाही ना. बघा मुळव्याध हा असा आहे की तो ऑपरेशन करून कधी सक्सेस होत नसतो, कारण त्याला झाडाची उपमा दिली जाते. एखादं किती मोठं झाड असू द्या, तुम्ही ते खाल्लं छाटलं तर त्याचे मुळं कुठं असतात जमीन, त्याला पाणी भेटलं तर काय होतं हळूहळू फुटतं आणि मोठं होत जातं. तसं डॉक्टर फक्त काय करतात, जो काही कोंब बाहेर येतात तो फक्त कट करत असतात, त्याचे जे मुळं असतात ते शरीरामध्ये तसेच असतात. ऑपरेशन नंतर जर आपण खाणं पिऊन कंट्रोल ठेवलं नाही, आपण मांस मच्छी खाली, उष्णता जाईल, नशेचे पदार्थ खाल्ले तो मुळव्याध परत तूच होतो आणि तसंच आपल्याला त्रास सुरू होऊन जात असतात. तुम्हाला मुळव्याध पण घर बसून पूर्णपणे वास नष्ट करायचा असेल तर बघा तुम्हाला सर्वांना गव्हाणखूर वनस्पती माहिती का काय असते? गव्हाणखूर वनस्पती बघा मी सोपी भाषेत सांगते. तुम्ही बायका नवरात्रामध्ये इकडे लक्ष द्या, नवरात्रामध्ये तुम्ही घट बसवता, त्या घटाच्या अवतीभोवती जे गव्हाचे कवळे 7 दिवसाचे रोपं येतात त्याला गव्हाचे अंकुर म्हणजे गव्हाणखूर. असेच गव्हाचे 7 दिवसाचे कवळे रोपं तुम्हाला वास सुटायचे, स्वच्छ धुवायचे, त्याचा कपभर ज्यूस बनवायचा आहे आणि त्या गव्हाणखूरच्या ज्यूस मध्ये तुम्हाला 1 चमचा बारहिडा पावडर टाकायचा. बारहिडा माहिती का? बारहिडा माहिती का? बघा जेव्हा लहान मुलांना दात येतात डिकामणी बारहिडा आपण त्याच्या हिरड्यांना लावतो ना, ती बारहिडा पावडर. गव्हाणखूरच्या ज्यूस
मध्ये टाकायची, व्यवस्थित मिक्स करायची आणि उपाशी पोटी प्यायची. हा